ठाणे जिल्ह्यातील शहापूरमधील शासकीय माध्यम आश्रमशाळा टेंभा येथे विद्यार्थिनीच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर प्रकरण समोर आले। अल्पवयीन विद्यार्थिनीने स्वयंपाकी सहाय्यकावर छेडछाडीचे आरोप केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार एका विद्यार्थिनीने केलेल्या तक्रारीवरून 26 ऑगस्टच्या रात्री गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी आरोपी गणपत गवळी याला पोलिसांनी तत्काळ अटक केली। दरम्यान या तक्रारी व्यतिरिक्त आणखीन 21 विद्यार्थिनींनीही आरोपी विरोधात अशा स्वरूपाचे आरोप केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी BNS कलम 74 आणि पोस्को कायद्याच्या कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। तपासादरम्यान आरोपी विरोधात 2024 मध्येही अशाच स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली असून त्यावेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती। सध्या पोलिसांकडून सर्व संबंधित विद्यार्थिनीचे जबाब, उपलब्ध पुरावे आणि संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी सुरू आहे। कथित प्रकार कधीपासून सुरू होता आणि याबाबत इतर कर्मचाऱ्यांना काही माहिती होती का याचाही तपास केला जातोय। या घटनेनंतर आश्रमशाळेतील विद्यार्थिनींची सुरक्षा, कर्मचाऱ्यांवर देखरेख आणि प्रशासनाची जबाबदारी याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालेत। गुन्हा क्रमांक 447/2026 BNS कलम 74 पोस्को कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल आहे। यामध्ये शासकीय माध्यम आश्रमशाळा टेंभा या ठिकाणची ती घटना आहे। यामधील जी पीडित मुलगी आहे ती 18 वर्षापेक्षा कमी वयाची आहे। त्या विद्यार्थिनीला शाळेतच स्वयंपाकी मदतनीस म्हणून काम करणाऱ्या आरोपीने ती ताट घेऊन धुण्यासाठी जात असताना रस्त्यामध्येच तिला हाताला दंडावर आणि पाठीवर हात फिरवून मनास लज्जा उत्पन्न करणारी कृती केलेली आहे। सदर प्रकरणामध्ये 26 ऑगस्ट रोजी रात्री 2 वाजता गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामध्ये त्याच वेळेस आरोपीला तात्काळ अटक करून पुढील कायदेशीर कारवाई केलेली आहे। याच आरोपीवर यापूर्वी 2024 मध्ये सुद्धा एक गुन्हा दाखल होता, त्यामध्ये पण कारवाई झाली होती। तसेच त्यामध्ये प्रतिबंधक पण कारवाई केलेली आहे। सध्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे।